समाधी घेतली आळंदी, भोवती शोभे सिद्ध मांदी, सन्मुख पुढे अजान वृक्ष, देव येती येथे साक्ष, कीर्तन गजरी नाम घोष चराचरी, ऐसा सोहळा आनंद, एका जनार्दनी नाही भेद। नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी चॅनलवर। तर आज आपण जात आहोत आळंदीला, म्हणजेच देवाची आळंदी। आळंदीला येण्यासाठी पुण्यातील पुणे स्टेशन, हडपसर, शिवाजीनगर यासारख्या आणखी बऱ्याच मुख्य ठिकाणांपासून महानगरपालिकेचे PMT बसेस उपलब्ध आहेत। संतांची ही पवित्र भूमी पुण्यापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आपण इथे मोटरसायकलने देखील जाऊ शकतो। या गावाला देवाची आळंदी म्हटले जाते, कारण पुण्यामध्ये अजून 2 आळंदी आहेत। एक आहे चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी, जे की हवेली या ठिकाणी स्थित आहेत, म्हणून याला देवाची आळंदी म्हटले जाते। आणि इथे पोहोचल्यावर आपल्याला दिसतं इंद्रायणी आणि इंद्रायणी नदीचा काठ। तर या नदीबद्दल सांगायचे झाले तर या नदीचा उगम होतो लोणावळा मधील कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावरती नागफणीजवळ या नदीचा उगम झालेला आहे। या पवित्र नदीवरतीच आळंदी आणि देहू वसलेले आहे आणि ही नदी वाहत वाहत पुढे भीमा नदीला मिळते। या नदीवरती आपल्याला बघायला मिळतं विश्व शांती दीपस्तंभ। नदीला नमस्कार करून आपण पुढे जातो। आळंदी हे ठिकाण ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असून त्यांची संजीवन समाधी देखील इथेच आहे। इंद्राने पृथ्वीवर येऊन महायाग केला तो म्हणजे इथेच। अशा या संतांच्या पावनभूमीमध्ये आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी मंदिर आणि तिथल्या काही महत्त्वाच्या गोष्टी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता आपण जात आहोत संजीवन समाधी मंदिर या ठिकाणी। मंदिरात जाताना आपल्याला बरेच दुकानं दिसतात। भक्त या ठिकाणी देवांच्या मूर्त्या, माळ आणि बऱ्याच वस्तू खरेदी करताना आपण बघतो। काही अंतरावरतीच मुख्य प्रवेशद्वार आहे, आपण तिथे पोहोचतो। या मंदिराला एकूण 3 दरवाजे आहेत, गणेश दरवाजा, पान दरवाजा आणि हनुमान दरवाजा। एकादशीच्या सुमारास जेव्हा प्रचंड गर्दी असते तेव्हा फक्त स्त्रियांना प्रवेश करण्यासाठी हनुमान दरवाजा बांधण्यात आलेला आहे। आणि आपल्याला तिथं दिसतं श्री हेबतराव बाबा यांची पायरी। हे माऊलींचे खरे भक्त होते। या पायरीवरती न जाता पायरी ओलांडून आपण मंदिरामध्ये प्रवेश घेतो। आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी या मंदिरामध्ये उपस्थित आहोत आणि मंदिर हे खूप मोठ्या परिसरमध्ये पसरलेले आहे। इथे आपल्याला रांगेचा मोठा ब्रिज दिसतो आणि आपणही रांगेत जाण्याकरिता जातो। इथे नेहमीच गर्दी भरपूर असते, परंतु आषाढी एकादशीच्या सुमारास दर्शन मिळणे अवघड असते। आता आपण ब्रिजवरती आलेलो आहोत आणि इथून मंदिराच्या नक्षीकामाचे अतिशय सुंदर दर्शन आपल्याला बघायला मिळते। हे सुंदर नक्षीकाम बघत आपण पुढे जातो आणि सुमारे 1 तासानंतर आपले मंदिरामध्ये प्रवेश होते। तर पहिले दर्शन श्री गणेश देवाचे होते। त्यांना नमस्कार करून आपण पुढे जातो आणि याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती। त्यांना नमस्कार करून आणि डोळाभर बघून आपण बाहेर पडतो आणि मंदिराच्या बाहेर पडताच आपले दर्शन होते संत मुक्ताबाई यांचे। हे डाव्या बाजूस बांधण्यात आलेले आहे। त्यांना नमस्कार करून आपण पुढे जातो। हे मंदिर अतिशय सुंदर आहे। यावरती संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, तुकाराम महाराज यासारख्या बऱ्याच संतांचे मूर्त्या देखील कोरण्यात आलेल्या आहेत। ते बघण्यासारखे आहेत। सुवर्ण पिंपळ वृक्ष या देऊळवाड्यामध्ये फार पुरातन काळापासून उपस्थित आहे। माऊलीच्या आईने या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या, त्यामुळे त्यांचे भाग्य उदयास आले अशी आख्यायिका आहे। या व्यतिरिक्त आणखी एक वृक्ष आहे, ते म्हणजे अजान वृक्ष। हा वृक्ष अतिशय पवित्र समजला जातो। या वृक्षाची छाया
शतके वर्षापासून या दळीवाड्यावरती पडलेली आहे. या वृक्षाखाली केलेले वाचन हे नेहमी लक्षात राहते अशी धारणा आहे, म्हणून भाविक इथे ग्रंथांचे नेहमी पारायण करत असतात. बाजूलाच असणारा श्री एकनाथ पार याबद्दल सांगायचे झाले तर अजान वृक्षामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये त्यांच्या कंठाला त्रास होत होता आणि याचा दृष्टांत श्री एकनाथ यांना झाला आणि त्यामुळे इथे एकनाथ महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील गाभाऱ्यात आपण बघतो माऊली अन्नपूर्णा. ह्याचा टाइम आहे सकाळी 12 ते 3 व संध्याकाळी 6 ते 10 व हा प्रसाद निःशुल्क आहे. आपण प्रसाद घेऊन बाहेर पडतो. अन्नपूर्णेच्या बाजूलाच कीर्तन मंडप आहे. आपणही यामध्ये समावेश होऊन कीर्तनाचा लाभ घेऊ शकतो. या व्यतिरिक्त इथे एक पुरातन शिवलिंग आहे. त्यांना नमस्कार करून आपण पुढे जातो. संध्याकाळी आपण इंद्रायणी नदीला भेट देण्याकरिता परत इथे आलेलो आहोत. संध्याकाळी हा घाट अतिशय सुंदर वाटतो. त्याचबरोबर काही छोटे वारकरी इथे ढोल वाजवत असतात. ढोलाच्या वाद्यामध्ये आपले मन इथे सहज रमून जातं आणि बराच वेळ आपण इथे व्यतीत करतो. काही विशिष्ट दिवशी दिव्यांनी हा घाट सजविला जातो, तर तुम्ही इथे संध्याकाळी नक्कीच यायला हवे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.